नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। निकृष्ट कामामुळे गिरोला फुक्कीमेटा रस्ता खड्डेमय। हे आपण एक हप्त्याला आपण बुजवत आहोत। गावातील सर्व युवा मित्र आहेत, बुजवण्याकरिता मदत केला खड्डेमय युवकांच्या पुढाकाराने ठेकेदाराला जाग। आमगाव खुर्द तिरखेडी फुक्कीमेटा मार्गावर 436 लाख रुपये खर्चून तयार झालेला रस्ता काही महिन्यांतच उखडून खड्डेमय झाला आहे। या परिस्थितीला कंटाळून गिरोला गावातील युवकांनी पुढाकार घेऊन खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले। युवकांच्या या कामाचा व्हिडिओ संबंधित विभाग आणि ठेकेदारापर्यंत पोहोचल्यानंतर अखेर त्यांची झोप उघडली। सध्या ठेकेदाराने तात्पुरत्या स्वरूपात मलमा टाकून खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे। मात्र या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती कधी होईल? 3 वर्षांच्या देखभाल कालावधीत रस्ता वारंवार खराब होणार का? आणि 3 वर्षांनंतर परिस्थिती काय असेल असे अनेक प्रश्न स्थानिक नागरिकांसमोर उभे राहिले आहेत। यावर प्रतिक्रिया देताना आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम म्हणाले, हे काम नुकतेच पूर्ण झाले असूनही ते निकृष्ट दर्जाचे दिसून येत आहे। मी संबंधित विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत। अशा प्रकारे काम करणाऱ्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई व्हावी आणि रस्ता पुन्हा व्यवस्थित तयार व्हावा यासाठी मी प्रयत्नशील आहे। तसेच वाघनदी पुलासाठी शासन आणि प्रशासन काम करत आहे। पावसाळा संपल्यानंतर त्याचे काम सुरू होईल। आमगाव सालेक्सा रस्ता लवकरच जड वाहनांसाठी सुद्धा सुरू होणार आहे। योगेश मेंढे बोलतो गिरोल्यावरून। आमच्या गावामध्ये रस्ते बनलेली आहे, डांबरीकरण याला कमीत कमी 3-4 महिने झालेले आहेत। ते जास्तीत जास्त 6 महिने झालेले असतील, पण ह्या रस्त्याला पाहून असं वाटत नाही की ह्या रस्त्याला 4-6 महिने झालेले असतील। खूप गड्डे पडलेले आहेत, म्हणजे प्रत्येक 500 मीटरवर 200 मीटरवर 5-5, 10-10 गड्डे आपल्याला भेटतील। आणि त्या प्रत्येक गड्ड्यामध्ये कुणी सायकल कुणी गाडी चालवते। प्रत्येक दिवशी एक ना एक हादसा होत असते, कुणाचा पाय तुटते, कुणाचा हात तुटते, ऍक्सिडेंट झालेले आहेत, भरपूर लोकांना इजा झालेली आहे। तरी पण आमची एक सरकारला एक विनंती आहे किंवा आमच्या आमदार साहेबाला एक विनंती आहे की त्यांनी या रस्त्याकडे थोडं लक्ष द्यावे, दुर्लक्ष करू नये। आणि आम्ही गावातल्या मुलांनी श्रमदान करून आम्ही इथं गड्डे वगैरे बुजवले, थोडे प्रयत्न केला आम्ही। काही गड्डे बुजवतो पण ते आमच्या मुरुम टाकल्याने ते गड्डे पूर्ण व्यवस्थित होत नाही। काही दिवसांनी ते चिकळ माती होऊन अजून त्या परिस्थिती तशीच होत आहे। म्हणून आमची एक विनंती आहे की आमदार साहेबांना कडकडीची विनंती आहे की त्यांनी आणि शासनाला की त्यांनी आमच्या ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष करू नये आणि रस्त्याच्या व्यवस्थित कार्य करून आमच्या लोकांना काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे याकरिता त्यांनी चांगले प्रयत्न करायचा। बातमीकरिता सत्यको जानो न्यूज, संपादक नरेश बोपसे।